नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सतत वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. आज एक असाच आगळा-वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. कृषीच्या संबंधित हा विषय आहे. करमाळा तालुक्यात अनेक अ, शेतकरी प्रोड्युसर कंपन्या येत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या कंपन्या महत्त्वाच्या आहेत. सरकारकडून या कंपन्यांना बळ देखील दिलं जातं. करमाळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून नावारूपाला आलेली अशीच एक कंपनी आहे. वेगवेगळ्या गावांमधून एकत्र येऊन शेतकऱ्यांनी ही कंपनी सुरू केलेली आहे. या कंपनीचं नाव आहे राजेराव रंबा शेतकरी प्रोड्युसर कंपनी. कंपनीचा उद्देश काय? कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सेवा दिली जाते? यातून प्रशिक्षणं कशी दिली जातात? प्रशिक्षणं कशी घेतली जातात? महिला शेतकऱ्यांसाठी कसे उपक्रम राबवले जातात? या वेगवेगळ्या बाजूनं आपण या कंपनीची ओळख करून घेणार आहोत. या कंपनीची माहिती सांगण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष डॉक्टर विकासवीर आपल्याबरोबर आज आहेत. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपली कंपनी गेल्या काही दिवसापासून सुरू झाली. या कंपनीचा नेमका उद्देश काय आणि कंपनीचं सध्या काम कशा प्रकारे सुरू आहे? भारत सरकारचा 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा हा एक उपक्रम संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 5,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यानुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि करमाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती केळी या पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे त्यांनी केळी या पिकावरती काम करण्यासाठी एक कंपनी तयार करण्याचं नियोजन वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ही CBB म्हणून काम करते. म्हणजे केंद्राची एखादी संकल्पना आली तर थेट ग्राउंड लेवलला राबवण्यासाठी एक NGO म्हणून वॉटर काम करते आणि मग त्यांच्या सहकार्यातून नाबार्डच्या आर्थिक पाठबळावरती करमाळ्यामध्ये उभा राहिलेली ही पहिली एकमेव कंपनी आहे की जी केंद्र सरकारच्या धोरणानुसार आपण 25 मे 2022 रोजी अधिकृतरित्या नोंदणीकृत केलेली आहे. सर, या कंपनीचं नेमकं करमाळा तालुक्यात सभासद किती आहेत आणि शेतकऱ्यांना सेवा कशी दिली जाते? कंपनीचे आत्ता 423 सभासद आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सप्टेंबर 2023 पर्यंत आपण सभासद नोंदणी ठेवलेली होती, त्यानंतर ती बंद केलेली होती. त्यावेळेस 383 आपले सभासद होते आणि हे सभासद जे आहेत ते साधारणतः जवळपास 28 गावातून हे सभासद आपण घेतलेले आहेत. त्यासाठी सभासद जमा करण्याचं काम हे संचालकांनी केलं. संचालक सुद्धा एका गावातले किंवा एका कुटुंबापुरते नाहीयेत, हे वेगवेगळ्या 10 गावामधून आलेले आहेत आणि ही जे 10 गावामधून आपण घेतलेले आहेत ह्या गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 त्यामध्ये खूप उत्कृष्ट काम केलेलं होतं. ज्या गावांनी त्या गावातून एक या पद्धतीने आपण 10 संचालक घेतले आणि त्यातून ही कंपनीचे संचालक मंडळ अगोदर स्थापन झालं आणि त्यानंतर मग सभासद जोडले आणि कंपनी आपली नोंदणीकृत झाली. करमाळा तालुक्यात पाहिलंच तर अनेक शेतकऱ्या कंपनी आहेत. त्यामध्ये आपण शेतपळीतील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने जी कंपनी सुरू केलेली आहे, गजेंद्र पोळ पत्रकार, त्यांनी पुढाकार घेऊन ही कंपनी सुरू केली होती. त्यांचं केळीचं क्लस्टर मंजूर झालेलं होतं. सोलापूर जिल्ह्यातलं एकमेव ते क्लस्टर होतं. त्यांनी केळीच्या बद्दल खूप चांगलं काम आहे त्यांचं. तसं आपली जी कंपनी आहे, आपलं काय असं कुठलं एखादं पीक निवडलेलं आहे का? किंवा आपण कुठल्या उद्देशाने काम केलं जाते? फोकस काय आपल्या कंपनीचा? कंपनीला ज्यावेळेस केंद्रानं मंजुरी दिली त्यावेळेस त्यांनी केळी ह्या पिकावरती काम करणं त्यांना अपेक्षित होतं आणि ते काम आपण सुरू केलेलं पण आहे. म्हणजे पहिल्याच वर्षामध्ये सांगायला आनंद वाटतो की कंपनीची नोंदणी मे 2022 मध्ये झाली आणि डिसेंबर 2022 मध्ये आपल्या कंपनीचा पहिला कंटेनर हा आपण दुबईला एक्सपोर्ट पण केलेला आहे. याच्यामध्ये पाणी फाउंडेशन टीमचे डॉक्टर अविनाश पोळसर तुम्ही ऐकून असाल की जे आमिर खान सोबत जी मुख्य त्यांची टीम असते त्याच्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पाठबळावरती आणि सहकार्याने आपण हे करू शकलो. म्हणजे केळी ह्या पिकावरती काम करणं अपेक्षित आहे. आम्ही केळीला अनुसरून आतापर्यंत केळी खरेदी विक्री व्यवसाय सुरू केला. अर्थात हा व्यावसायिक भाग झाला, त्यातून 2 पैसे कंपनीला पण मिळालेले आहेत. जवळपास 2 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आमचा त्या केळी या पिकाच्या माध्यमातून आतापर्यंत झालेला आहे. वेगवेगळ्या कंपनीची व्हेंडरशिप आपण घेतलेली आहे आणि त्यांना केळी देण्याचं काम आपण करतो. त्यामध्ये ट्रायडंट आहे, विग्रो आहे, SK आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्यांना आपण केळी देतो. खरेदी विक्री
करतो त्यातून 2 पैसे कंपनीला मिळतात, हा एक व्यावसायिक भाग झाला. परंतु केळी पिकावरती आपल्या भागामध्ये मूलभूत काम होणं गरजेचं आहे. कारण आज त्यावरती येणारे वेगवेगळे रोग आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्र वाढत चाललेलं आहे. बाहेर आपण जी केळी एक्सपोर्ट करतो ती गुणवत्तापूर्ण दर्जाची असतेच असं नाही. आज दहेगाव पट्ट्यामध्ये विशेषतः आम्ही काम करतो त्या टप्प्यामध्ये खूप चांगली केळी आहे. परंतु ही भविष्यात राहील का नाही राहील शंका आहे. त्यामुळं आम्ही आतापासूनच शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावं. माती परीक्षण केल्यानंतर एकरी 45 टनापेक्षा अधिक उत्पादन त्याला काढावं. यासाठी जे काही शिफारशी आहेत, सूचना आहेत, त्यासाठी आपला ॲग्रोनॉमिस्ट आहे तो त्यांच्या प्लॉट वरती जातो, शेतात जातो, त्यांना मार्गदर्शन करतो. शिफारशीनुसार खताची मात्रा देणं, वेगवेगळ्या फवारणी करणं आणि योग्य पद्धतीची खतं देणं याविषयी जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लागतं ते मार्गदर्शन आपण घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी आत्मा आणि कृषी विभाग जो आहे यांच्या माध्यमातून आपण वरकटणीमध्ये केळी पीक परिसंवाद घेतला. त्यानंतर नेमकं बाहेर काय चाललेलं आहे हे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना कळावं, समजावं, ह्या उद्देशानं आपण आता 23 फेब्रुवारी 2024 म्हणजे जस्ट आता एक पाठीमागल्या 3 आठवड्यामध्ये आपण संपूर्ण तालुक्यामधून एक आव्हान केलं होतं. ज्यांना ज्यांना त्यामध्ये यायचं आहे, आत्माचं सहकार्य त्याच्यामध्ये आपल्याला होतं. जवळपास 115 स्त्री आणि पुरुष असे शेतकरी आपण कृषी विद्यापीठ राहुरी त्या विद्यापीठामध्ये आपण गेलो, तिथले काही प्रकल्प पाहिले आणि त्यानंतर आपण जी शेतकऱ्याची पंढरी म्हणून ओळखली जाते सह्याद्री, विलास शिंदे सरांनी स्थापन केली नाशिकची कंपनी, तर त्या कंपनीला पण आपण भेट दिली. त्या ठिकाणी आपण केळी याच्यावरतीच फोकस केला. केळीचं टिश्यू कल्चर रोपं जी तयार होतात ती तयार झालेली रोपं पाहणं आणि तिथून वॉटर सोल्युबल खतं जी शेतकरी वापरतात ह्याविषयीचं त्यांना मार्गदर्शन आपण तिथे केलेलं आहे. म्हणजे केळी हेच पीक सध्या तर आपण सेंटरला धरून काम करतोय. अर्थातच आपण ज्वारी खरेदी विक्री, मका खरेदी विक्री, तूर खरेदी विक्री म्हणजे शेतकरी जे उत्पादित करतो इतर बाबी धान्य त्याच्याकडे आपण वळलेलो आहोत. परंतु सध्या तरी आपलं काम मेन केळीवरती सुरू आहे. सर, आपलं एकीकडं शेतीच्या निगडीत असलेल्या कंपनीचं काम सुरू आहे, दुसरीकडे आपण आमदार संजय मामा शिंदे यांचे स्वयंसहाय्यक आहात. दोन्हीचा मेळ कसा घातला जातो? त्याच्या आधी आपण डॉक्टरही आहात, सर आहेत, नेमका हा जो मेळ कसा घातला जातो? मुळात कोणीही व्यक्ती असेल की त्याच्या आतमध्ये काहीतरी एक विशिष्ट प्रकारचं रसायन दडलेलं असतं असं मला वाटतं. मी ज्यावेळेस प्राध्यापक म्हणून काम करत होतो, विनाअनुदानित महाविद्यालय होतं, भविष्य तिथं नाही म्हणून मी नाईलाजानं सोडली असं नाही. म्हणजे तुम्ही शेतीमध्ये आलात, मी नोकरी सोडून शेतीमध्ये आलो, परंतु ही येण्यापाठी मग आतली एक उर्मी होती की जी मला स्वस्त बसून देत नव्हती की आपण काहीतरी शेती क्षेत्रामध्ये केलं पाहिजे आणि शेतीमध्ये काहीतरी घडू शकतं. हा एक आतला आवाज जो होता त्याला मी 2016 साली वाट करून दिली आणि मी शेती करण्याचा निश्चय केला. पुणे विद्यापीठामध्ये माझं प्राध्यापक म्हणून नेमणूक झालेली होती. मी काम सोडत असताना माझ्याकडं महाविद्यालयाचा उपप्राचार्य म्हणून चार्ज पण होता. त्या महाविद्यालयामध्ये डॉक्टरेट असलेला मी एकमेव त्यावेळेस प्राध्यापक होतो आणि भविष्यकाळामध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून माझ्याकडे चार्ज देण्याचं नियोजन चाललेलं होतं. परंतु मला त्या क्षेत्रामध्ये भविष्य दिसलं नाही म्हणा किंवा शेतीची ओढ म्हणा, त्यामुळे मी राजीनामा दिला आणि जुलै 2016 पासून याच्यामध्ये रमलो. सुदैवानं काही गोष्टी आपल्या हे नकळत घडतात. 2018 साली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू झाली, ती 2016 सुरू झाली, परंतु करमाळ्यामध्ये यायला त्यांना 2018 साल उजाडलं आणि त्या माध्यमातून प्रशिक्षणाला गेलो आणि एक वेगळंच झपाटलेपण आम्ही त्यावेळेस अनुभवलं. 45 दिवस तालुक्यामध्ये खूप चांगलं काम केलं. गावाला आमच्या त्यामधून दुसऱ्या क्रमांकाचं वॉटर कपचं सत्यमेव जयतेचं पारितोषिकही मिळालं. सगळ्यात महत्वाचं पारितोषिक म्हणजे खूप मोठं जलसंधारणाचं काम गावामध्ये उभं राहिलं. अर्थात हे जे घडलं ते घडण्यापाठी मग त्याची बीज जी आहेत ते आपल्याला महाविद्यालय जीवनापासून रुजलेली दिसतात. महाविद्यालयामध्ये असताना राष्ट्रीय सेवा योजनेचा एक कार्यक्रम अधिकारी म्हणून मी 8 वर्ष काम पाहिलेलं आहे. सोलापूर विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ ह्या दोन्ही विद्यापीठाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून मला पुरस्कार तत्कालीन कुलगुरूंच्या हस्ते मिळालेले आहेत आणि राष्ट्रीय सेवा योजना जे काम करते ते मातीतच काम करते. मग त्याच मातीच्या ओढीतून उर्मीतून गावामध्ये आल्यानंतर पाणी फाउंडेशन मध्ये आपण काम केलं. त्याचा प्रभाव म्हणा किंवा ती जी चळवळ निर्माण झाली आणि त्यानंतर शेतीचे प्रश्न लक्षात आले आणि मग त्या शेतकऱ्यांचं संघटन आवश्यक आहे असं कुठेतरी वाटायला लागलं. योगायोगानं पाणी फाउंडेशन मध्ये खूप चांगलं काम गावोगावी उभं राहिलं. एक समविचारी मित्रांची आघाडी तयार झाली आणि मग त्यातलाच एक विचारांचा माणूस एकत्र येऊन आम्ही ही कंपनी स्थापन केली. हे करत असताना कंपनी स्थापन करण्यापूर्वी मला आमदारांचा जो उल्लेख केला तुम्ही स्वीय सहाय्यक म्हणून मी आज त्यांचं काम पाहतो, तर त्याची पण वेळ अशी आली की 2018 ला आपल्याला माहित असेल की 18-19 ला खूप मोठा दुष्काळ पडला
शेती तोट्यात गेली. सामाजिक ह्यात काम करणं सोपं असतं, दिसताना चेहरा तो आपल्याला वाटतो, परंतु अंतर्गत बऱ्याच काही गोष्टी असतात. त्यातून शेती तोट्यात गेली, मी कर्जबाजारी झालो आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग नोकरी करण्याशिवाय माझ्यापुढे काही नव्हता. त्यावेळेसचे आमचे गुरु प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर, त्यांनी हा एक मार्ग सुचवला की असं असं आपल्याला काम करता येऊ शकतं. आणि मग आदरणीय आमदार मामासाहेब त्यावेळेस नव्हते, त्यांना विधानसभा त्यांना लढवायची होती त्याच्यापूर्वी 2019ची, आणि मग माझी त्यांच्याबरोबर मुलाखत झाली आणि मी त्यांच्याकडे जॉईन झालो. आता दोन्हींचा मेळ घालायला थोडं तर कसरत आहेच, इकडं पण वेळ द्यावा लागतो, तिकडं पण वेळ द्यावा लागतो. परंतु बऱ्यापैकी राजकीय कार्यकर्ता म्हणून येणारा व्यक्ती हा शेतकरीच असतो आणि इकडे अशी येणारा व्यक्ती असतो, त्यामुळे बऱ्यापैकी दोन्हीकडे येणारे व्यक्ती हे सारखेच असतात. त्यामुळं कसरत आहे, परंतु त्यामध्ये समाधान आहे. बरोबर. पण आता आपण जे काम करत आहात म्हणजे केळीवरती काम आहे आपलं, गेल्या काही दिवसांपूर्वी शेलगाव येथे जे केळी संशोधन केंद्र होणार आहे ते प्रस्तावित आहे, त्याच्यावर बऱ्याच दिवसापासून एकदा चर्चा होती. हो. या केळी संशोधन केंद्रासाठी तुम्हाला हे बैठकीचं निमंत्रण होतं, सरकारी आदेशमध्ये ते आहे. ती करमाळ्यातील अनेक कंपन्या देखील होत्या. बरोबर. नेमकं हे केळी संशोधन केंद्रासाठी आपण कसं काम करत आहात? यामध्ये ज्यांचा उल्लेख तुम्ही केला, गजेंद्र पोळ पत्रकार साहेब असतील किंवा किरण डोके साहेब असतील, की ह्यांचं खूप चांगलं काम आमची कंपनी स्थापन होण्यापूर्वीपासून केळी क्षेत्रामध्ये आहे. योगायोगानं सगळ्यांचा समान बिंदू म्हणजे आनंद कोठडिया सर, आम्ही सरांकडे गेलो, सरांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. त्यावेळेस सरांच्या भोवती ही टीम पहिल्यापासून काम करणारी टीम आहे, गजेंद्र पोळ सर असतील किंवा किरण डोके सर असतील. आणि मग ज्यावेळेस सरांनी निरोप घेतला करमाळ तालुक्याचा आणि जेऊरचा, आणि ते पुण्यामध्ये स्थायिक झाले त्यांच्या मुलीच्या घरी, त्यावेळेस तिथं कृषी आयुक्त उमाकांत दांगट साहेब, ज्यांचं खूप मोठं काम आहे, सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या सल्लागार समितीमध्ये हे काम करतायत. ते देशमुख साहेब म्हणून निवृत्त कुलगुरू सध्या त्या समितीचे अध्यक्ष होते. तर या दोघांना सरांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलं. त्यावेळेस किरण डोके साहेब असतील, गजेंद्र पोळ सर असतील, वैभव पोळ सर असतील आणि आम्ही राजाराव रंबाची टीम असेल, ते आम्ही त्या ठिकाणी तिथे गेलो. आणि ज्या गोष्टी तर आता सध्या दृश्य स्वरूपात यायला लागल्या, लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला, मागणी केली कुठं, पण ह्याची जी बीज आहे ती बीज मला वाटते की आनंद कोठडिया सरांच्या माध्यमातून किरण डोके साहेब असतील किंवा गजेंद्र पोळ सर असतील ह्यांनी रुजवली होती. आणि त्याला अजून पुढे घेऊन जाण्यामध्ये जिथं कुठं आपला खारीचा वाटा उचलता येईल त्या पद्धतीनं राजाराव रंबा शेतकरी प्रोड्युसर कंपनी त्यांच्या बरोबर होती. आम्हीही तसा पत्रव्यवहार केला, त्या बैठकीला उपस्थित राहिलो. त्यानंतर क्वार्टर म्हणून जे आपली CBBO आहे त्यांच्या माध्यमातून आपण आपले पालकमंत्री, पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांचा आणि आमच्या हॉटेलचे कांतीलाल गीते सर यांचा खूप चांगला स्नेह होता. त्यानुसार आम्ही हे केळी संशोधन केंद्र व्हावं या संदर्भात त्यांनाही पत्रव्यवहार पालकमंत्री साहेबांना त्यावेळेस आम्ही केलेला होता कंपनी स्तरावरती. म्हणजे आपल्या भागामध्ये हे संशोधन केंद्र व्हावं, महाराष्ट्रामध्ये फक्त जळगाव या ठिकाणी ते आहे, आणि या भागामध्ये जर झालं तर आज आपण महाराष्ट्राची केळी जी म्हणतो किंवा जळगावची केळी म्हणून जी ओळख आहे ती कुठेतरी हळूहळू पुसत चालली, आणि सोलापूरची केळी म्हणून आपल्याकडची केळी पुढे यायला लागली. आणि सोलापूर म्हणत असतानाही सोलापूरमध्ये जवळपास 70% वाटा हा करमाळ तालुक्याचा आहे. यामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांची कशी मदत होती एकूण शेतकरी कंपनीच्या बाबतीत? त्यांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. मध्यंतरी आपल्याला कल्पना असेलच की अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश निघाले, परंतु त्यामधून केळी ह्या पिकाला वगळण्यात आलेलं होतं. आपली कंपनी केळीवरती काम करते म्हणून आम्ही शासनाशी पत्र व्यवहार केला, लोकप्रतिनिधीशी म्हणून आमदार साहेबांनाही पत्र व्यवहार केला, आणि त्याचं फलित म्हणून आपल्याला त्यानंतर आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा वरच्या पातळीवरती केला आणि केळी ह्या पिकाचा अंतर्भाव त्या नुकसान भरपाईमध्ये अतिवृष्टीमध्ये केला गेला. आणि जवळपास तालुक्यामध्ये 6 ते 6.5 कोटी रुपयांचं अनुदान या शेतकऱ्यांना मिळालं. ह्याचा उल्लेख खुद्द आपले तालुका कृषी अधिकारी वाकडे साहेब आणि गट विकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांनी उल्लेख केला की तुम्ही कुठेतरी त्या विषयाला पुशअप केलं आणि त्याच्यामुळे हे घडू शकलं. या कंपन्या ज्या आहेत शेतकरी कंपनी म्हणजे एकूण सगळ्या कंपन्या ज्या आहेत, शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल नेमकं? तुम्ही गट स्थापन करा, एक छोटा तुमच्या गावामध्ये गट स्थापन करा, त्या गटाच्या माध्यमातून एकत्रित येऊन शेती करा. गट जरी स्थापन केला तर त्याचे फायदे खूप आहेत, आणि ज्यावेळेस असा गटांचा समूह एकत्र येईल आणि त्यांनी कंपनी जर स्थापन केली तर ते खूपच
त्यांच्या आणि पूर्ण गावाच्या भागाच्या दृष्टीनं मोठी गोष्ट असेल. कारण शेतकऱ्यांना आज एकटे एकटे शेती करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. आपण पाहत आहोत की शेतकरी एकीकडे आत्महत्या करतो आहे. आत्महत्येचं जर चित्र आपण पाहायला लागलो, आपल्या भागामध्ये हे जरी नवीन असलं तरी सुद्धा विदर्भामध्ये साधारणतः आता दिवसाला 1 आत्महत्या व्हायची हे प्रमाण वाढून आता दिवसाला 2-3 आत्महत्यापर्यंत प्रमाण जायला लागले. वर्षाकाठी 500-600 आत्महत्याच्या पुढे आकडा चाललेला आहे. मग हे का घडत आहे याचा विचार केला असता असं दिसतं की शेतकरी एक तर त्याच्याकडे ज्ञान येत नाही, आलं तरी तो त्या पद्धतीनं ते घेत नाही आणि म्हणून शेती तोट्यामध्ये जाते आहे. हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र यावं, संघटित व्हावं, गट स्थापन करावा, गटाच्या माध्यमातून सभासदत्व घेऊन कंपनीमध्ये उतरावं आणि मग याच्यामधून खते, बियाणे खरेदी करण्यापासून ते माल विक्रीपर्यंत एक आपलं संघटन तयार होईल. त्याचा दबाव शासनावरती राहील, व्यापाऱ्यावरती राहील आणि त्याचे 2 पैसे फायदा जो असेल तो निश्चितच शेतकऱ्यांना असेल. सर, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. मला या माध्यमातून एक आवाहन करायचंय. सध्या लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे. काही दिवसातच आचारसंहिता लागेल. लोकशाहीमध्ये मतदान हे सर्वात महत्वाचं दान आहे. हे लोकशाही मजबूत करण्यासाठी, त्याला बळकटी मिळण्यासाठी आपलं मतदान महत्वाचं आहे. आपणही येणाऱ्या निवडणुकीत मतदान करावं आणि लोकशाही मजबूत करावी, हे काय सांगताकडून आव्हान आहे. तर कंपनीकडून तुम्ही ह्या निवडणुकीच्या बाबतीत मतदानाबाबत तुम्ही काय आव्हान कराल? लोकांनी फक्त गल्लीबोळात किंवा व्हॉट्सअपवरती न बोलता त्यांच्या मनामध्ये ज्या भावना असतील, मग शेती असेल, शेतकरी असेल, समाज असेल किंवा एक नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून, तर त्यांनी त्यांच्या भावना त्या मतपेटीतून दाखवल्या पाहिजेत. शिक्षित लोकांना विशेषतः आवाहन मी करेल की बऱ्यापैकी मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असं मानलं जातं आणि मतदानाकडे पाठ फिरवली जाते. असं न करता लोकशाही वाचवायची असेल, संविधान वाचवायचं असेल तर प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून आपला मतदानाचा अधिकार हा पार पाडलाच पाहिजे आणि तो पाडावा, हेच मी आवाहन करेन. धन्यवाद.